इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. पण हे कळल्यावर की मी या घराचा मुलगा नाहीये, मला हे सत्य कळल्यावर एक अनोळखी भिंत उभी राहिलीये मध्ये. सकाळपासून धमक्यांचे फोन येत. न्यायालयाने जामीन दिला नाही ना, त्या कारणाने तो काय म्हणतात वेडापिसा झालाय. पण हे काम मात्र तुम्ही विचारपूर्वक पार पाडायला हवं, जेणेकरून लोकांना असं वाटावं कृतिकाला सापाने दंश केलाय आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झालाय. काय करून आलायस? कुठल्या गुन्ह्यासाठी इथे आगमन झालंय? असं वाटतंय की तू पहिल्यांदाच इथे आलायस. तू जाऊ ना तिकडे बसा. चुप. मी तर बसेनच जाऊन, पण तू कुठवर इथे एकटाच बसून विचार करत राहणार? म्हणजे जर इथे आलायसच तू, तर मग माहित नाही केव्हा बाहेर पडू शकशील. तुला ती जुनी म्हण आठवते का, की दूरच्या दोस्तांहून जवळचे दुश्मन जास्त चांगले असतात? असं काय बघतोय? दुश्मन बनून राहिलास ना तू, तर राहणं मुश्किल होऊन जाईल. आणि दोस्त बनून राहशील तर वेळ आनंदात निघून जाईल. आता तू इथे आलायसच, तेव्हा थोडे दिवस तर त्रास होईलच, मग सवय पडून जाईल. आपण इथे राहायला नाही आलो. एक वेळ जो कायद्याच्या हाताला लागला ना, तर मग तो इतक्या लवकर नाही सुटत. मी सुद्धा जेव्हा इथे पहिल्याच वेळी आलो होतो, तेव्हा असंच वाटायचं की पुढच्या तारखेला जामीन मिळून जाईल. मग असा भरवसा वाटू लागला की कायदा मला सन्मानाने मुक्त करेल. पण मागच्या 14 वर्षांपासून मी इथे पडून आहे. त्या धोकेबाज जजने मला फसवलं होतं, आणि आज पण डोक्यामध्ये ही गोष्ट कायम फिरत असते की केव्हा मी इथून सुटतोय. मग धोकेबाज आदित्य प्रताप सिंगचा मी बदला घेतो. काय? आदित्य प्रताप सिंग? होय, जस्टिस आदित्य प्रताप सिंग, ज्याने मला शिक्षा सुनावली होती. आमचे सगळे प्रयत्न त्या माणसाने हाणून पाडले. वकिलाने केस फिरवण्याचा खूप प्रयत्न केला होता,
कोणी दुसरा जज असता तर संशयाचा फायदा घेऊन मला सोडून दिलं असतं. शिवाय मी तर त्या माणसाकडे पैसे पण पाठवले होते, तरी पण मला त्याने शिक्षा सुनावली. आपल्याला पण इथे पाठवणारा तोच सहाय्यक आदित्य प्रताप सिंग. मानस, तू काय बोललास त्याच्याशी? नक्कीच चिडून मी बोललास. त्यांच्याशी असं काही बोललो नाही रितिका. पण न जाणो का त्यांच्या मनामध्ये या घराविषयी एवढा द्वेष निर्माण झालाय की त्यांच्याशी बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. अगं मी तिकडे गेलोच नसतो तरच बरं झालं असतं. मानस, तू असं का बोलतोयस? ते वडील आहेत तुझे. रितिका, यू डोंट अंडरस्टँड. तुला मी काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत. आता मी तुला काय सांगू, ते किती भडकलेले होते. त्याने साफ साफ मला सांगितलं की त्यांच्याबरोबर आपली सगळी नाती संपली आहेत म्हणून. मानस, असं का म्हणतोयस तू? तू त्यांचा थोडा तरी विचार कर. पप्पांचा आपल्याशिवाय दुसरं कोण आहे? पण आता आपण सुद्धा त्यांच्यासाठी मेलोय. काय? हो, त्यांनी सगळी नाती तोडून टाकली. मला तुला काही सांगायचं नव्हतं, तरी तुला ऐकायचंच असेल तर ऐक तू. मला त्यांनी साफ साफ सांगितलंय की आपण त्यांच्यासाठी मेलोय, शिवाय ते आपल्यासाठी मेले. पप्पानी खरोखरच असं सांगितलं? होय रितिका. जा, प्रथम बोलणं करून दाखव, मग त्यानंतर निर्णय घेऊ. जा, चालता होय तू, गो. आणि त्याबरोबर असं पण सांगितलं की मी त्यांच्या घरातून निघून जाऊ आणि माझा चेहरा पुन्हा त्यांना कधीही दाखवू नये. रितिका, मी विचार करून थकलोय की मी असं काय केलंय की त्यांनी एका झटक्यात बाप आणि मुलाचं नातं तोडून टाकलं. काय चूक आहे माझी? 1000 वेळा विचार करून सुद्धा मला या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत आहे. मंगळसूत्र 1000 वेळा विचार करून सुद्धा मला या प्रश्नाचं उत्तर नाही मिळत आहे की माझा काय गुन्हा आहे ज्याची मला एवढी मोठी शिक्षा ते देत आहेत. हे बघ मानस, मी समजू शकते तुझ्या मनाला किती वेदना होत असतील, तरी स्वतःला सांभाळ. हे बघ, कधी कधी परिस्थितीच अशी उद्भवते की जी नाती तुटायला कारणीभूत ठरते. तरी आपली रक्ताची नाती इतके सहज थोडीच तुटतात. असं नाही विचार करायचा. थोडा वेळ गेला की सगळं व्यवस्थित होईल, मला खात्री आहे. प्लीज, तू स्वतःला सांभाळ. मी पण आहे ना तुझ्या बरोबर. काय व्यवस्थित होणार आहे रितिका? काय व्यवस्थित होणार आहे? हे बघ, त्यांनी आपल्या बरोबरची सगळी नाती तोडून टाकली आहेत. सर्व काही संपलंय रितिका. मला त्यांनी साफ साफ सांगितलंय की मी माझं तोंड त्यांना पुन्हा कधीही दाखवायचं नाही. सगळी नाती तुटली आहेत रितिका. आता काही व्यवस्थित होणार नाही, मुळीच नाही. मानस, काय चीज आहे ही? काय चीज आहे? ना कुठली गोळी, ना रक्ताचा थेंब, ना कुठला आवाज, पण तरी सुद्धा मृत्यू होतो. ना पोलीस, ना कचेरी, ना तपास, ना कुठला दावा. अगदी खरं आहे तुझं सूर्या. जर ह्या सापाने कोणाला दंश केला तर त्या सापावर कोणी दावा तर नाही ठोकू शकत ना. शिवाय ही एकदम सोपी आयडिया आहे त्या रितिकाला आपल्या मार्गातून हटवण्याची. मग आता याचा उपयोग कधी करायचा आहे? मेघना म्हणाली की हे विष 3 तासांनी आपला प्रभाव दाखवतं. याचा अर्थ जर रितिकाला हे विष आपण घरामध्ये दिलं तर त्याचा परिणाम तिच्यावर ऑफिसमध्ये होईल. ठीक आहे स्नेहा, एक गोष्ट सांभाळून. पोस्टमॉर्टम मध्ये ही गोष्ट नक्कीच उघडकीला येईल की रितिकाला विष दिलं गेलंय. त्यामुळे जर ऑफिसमध्ये तिचा मृत्यू झाला तर ही गोष्ट सुद्धा स्पष्ट होईल की 3 तासांपूर्वी रितिका घरातच होती. बरोबर आहे तुझं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे विष बाहेर द्यायला हवं.
जेणेकरून जेव्हा ती घरामध्ये येईल तेव्हा तिचा मृत्यू होईल. त्यामुळे लोकांना असं वाटेल की हे काम कुणा दुश्मनांचं आहे, बाहेर कोणीतरी तिला विष दिलंय. हो, पण कुठे बाहेर? रितिका सतत गावोगावी दौऱ्यावर जात असते. अशाच कुठल्या तरी दौऱ्यावर याचा वापर करायला हवा. आपण हे पाहायला हवं की पुढचा दौरा तिचा केव्हा आहे. केव्हा? पंडितजी, ओटी भरण्यासाठी मुहूर्त एकदम चांगला असला पाहिजे. इतका चांगला की आमच्या रितिकाच्या आयुष्यामध्ये जेवढ्या विपत्ती आल्यात ना त्या सगळ्या टळून जाव्यात आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त व्हावी. होय ताईसाहेब, मुहूर्त तर यासाठीच काढला जातो की सर्व कामं व्यवस्थित पार पडावी. घ्या ना. घ्या. थोड्या दिवसांपूर्वी तुम्ही लोकांनी हा मुहूर्त काढायला हवा होता. म्हणजे तयारीसाठी तुम्हा लोकांना थोडा अवधी मिळाला असता. मी समजलो नाही पंडितजी, घाई काय? एक खूपच चांगला मुहूर्त आहे, 2 दिवसानंतरचा. मग त्यानंतर मात्र 3 महिने तरी कोणताही चांगला मुहूर्त अहो, नाही. मग काय प्रॉब्लेम आहे पंडितजी? 2 दिवसामध्ये पूर्ण तयारी होऊन जाईल. बस ओटी भरण्याचा मुहूर्त चांगला असला पाहिजे. मग हा मुहूर्त पक्का करू. हो. रितिका बाळा, हा बरं झालं तू आलीस. पण आत्या, मी आता ऑफिसला निघाले. हो हो, जा ना, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. पंडितजींनी ओटी भरण्यासाठी मुहूर्त 2 दिवसानंतरचा काढलाय. तुला चालेल ना? आत्या, जसं तुला योग्य वाटेल तसं. मला आता ऑफिसला निघायचंय. अरे हो, पण काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? पप्पा, म्हणजे परवा मला गावाच्या दौऱ्यावर जायचंय. तिकडून मला यायला कदाचित उशीरही होईल. मी दौरा कॅन्सल नाही करू शकत. करेक्ट. तुमचे तर दौरे नेहमी सकाळीच असतात ना. ओटी भरण्याचा कार्यक्रम तर संध्याकाळी होणार. नाही, मला कदाचित 3-4 वाजतील परतायला. ठीक आहे बाळा, 3-4 वाजल्यानंतर जेव्हा तू परत येशील तेव्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. ठीक आहे, तुम्ही लोक जसं ठरवाल तसं. तरीही म्हणजे आता तू ह्या बाबतीत मानसी एक वेळ बोलली असतीस तर बरं झालं असतं. होय बाळा, आम्ही मानसशी बोलून घेऊ. ठीक आहे, मग मी ऑफिसला निघते. बाय पप्पा. ओके, बाय. पंडितजी, तुम्ही हा मुहूर्त पक्का करून टाका. हो यजमान. तुम्ही लोक रितिका जे बोलले ते विसरताय का? ओटी भरण्याची तयारी पूर्ण झाल्यावर जर मानस नाही म्हणाला तर मग? स्नेहा, तू मुळीच चिंता करू नकोस. मानस रूम मध्येच आहे. मी जाऊन त्याच्याशी बोलेन. हो, कावेरी नक्की बोलेल मानसशी. हे काय सांगताय तुम्ही? तुमच्या पप्पांनी सगळी नाती तोडून टाकली? जर ते ऐकायलाच तयार नाहीये स्नेहाजी, तर मी काय करू शकतो? मी जेव्हा त्याविषयी विचार करतो तेव्हा खूप दुःख होतं मला. नाही नाही, तुम्ही वाईट वाटून घेण्याची गरज नाहीये. शिवाय जर ते तुमच्यावर नाराज आहेत तर केवळ ह्या कारणामुळे तुम्ही त्यांना दोषी नाही ठरवू शकत. त्यांनी काय नाही केलंय आजवर तुमच्यासाठी? रितिकाशी तुमचं लग्न केलं. आजपर्यंत त्यांनी हे नातं निभावलंय. एवढं सगळं त्यांनी केल्यावर जर ते नाराज असतील तर ते नाराज होऊ शकतात ना. त्यासाठी मी त्यांची समजूत घालायला गेलो होतो. हे कसलं नाराज होणं? तुम्हाला माहिती आहे, पप्पांनी मला जे सांगितलंय मी तुम्हाला सांगूही शकत नाही. आतलं दुःख अशा तऱ्हेनेच तर बाहेर येतं. माहित नाही त्यांना कुठल्या गोष्टीचं जास्त दुःख झालंय.
शिवाय आता बघा ना, मला तर काही सुचत नाहीये हो हे ऐकून की पप्पा तुमच्यावर एवढे नाराज आहेत. एका बाजूला ते तुमच्यावर नाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ओटी भरण्याची चर्चा करताय. यामुळे असं नाही वाटणार का की मुद्दाम त्यांना डिवचण्यासाठी समारंभ केला जातोय? त्याशिवाय मला असं वाटतं यामध्ये कुणा दुसऱ्याची नाही, तुमची आणि रितिकाची बदनामी होईल. लोक तुम्हाला नावं ठेवतील. स्नेहा, तू इथे? ताई असो. मानस, ते पंडितजी आलेत ओटी भरण्याचा मुहूर्त काढण्यासाठी. रितिकाने मला सांगितलं की एक वेळ तुला विचारून घे म्हणून. 2 दिवसानंतरचा मुहूर्त चालेल ना तुला? कसला विचार करतोयस मानस? नाही, जर तू काही वेगळं ठरवलं असशील तर प्लीज तू आम्हाला सांग. ओटी भरणं रद्द करू शकतो आपण. नाही नाही कावेरी आत्या, ओटी भरणी होईल. या ओटी भरणीने सर्वांनाच खूप आनंद होणार आहे. मी ठरवलंय, ओटी भरणी होईल आणि जो मुहूर्त निघेल बस त्याच मुहूर्तावर होईल. ठीक आहे मानस. काही घेणार चहा कॉफी? नो थँक्स. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. अरे वा, मला सांग, मी उशिरा आले की तू थोडी लवकर पोहोचलीस? मला सांग, मी उशिरा आले की तू थोडी लवकर पोहोचलीस? कदाचित मीच लवकर आले. काही हरकत नाही. अच्छा, मला सांग, का भेटायचं होतं? तुला काही खास बोलायचं होतं? माझ्या मनात काही प्रश्न होते ज्यांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करते. कसले प्रश्न? तुझ्या घरामध्ये जो इसम फोन करतो तो ना तुझ्याशी काही बोलत, शिवाय ना तुला कुठली धमकी देतो. त्याऐवजी तो तुझ्या घरातल्या लोकांना घाबरवतो, धमकावतो. सांगायचंय काय तुला? मला समजत नाहीये. आपण असं धरून चाललो रितिका की हा इसम तुझ्या दुश्मनाचं एखादं प्यादं आहे. साहजिक गोष्ट आहे दीपाली. आता बघ, त्याने जेव्हा पहिल्या वेळी फोन केला होता तेव्हा तू असं म्हणाला होता की ही केस तुम्ही मागे घ्या म्हणून. पण जेव्हा यावेळी फोन केला तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये खूप राग होता. तो राग या गोष्टीचा होता की त्याच्या बॉसला जामीन नाही मिळू शकला. तो इनडायरेक्टली असं दाखवायचा प्रयत्न करतोय की एकतर तो कृष्णांचा कोणी माणूस आहे किंवा कृष्णांसारख्या कोणाचा तरी, ज्याला तू खूप अडचणीमध्ये आणलंयस, ज्याला तू केलेल्या एखाद्या कारवाईमुळे तुरुंगाची हवा खायला लागलीये. तुझं बरोबर आहे. बघ, त्याच्या बोलण्यातून सुद्धा हेच जाणवत आहे. माझा प्रश्न अजून देखील हाच आहे की जर तो तुझ्या कुण्या दुश्मनाचा माणूस आहे किंवा मग दुश्मनाच्या सांगण्यावरून तुला त्याला कोणती इजा पोचवायची आहे, तर मग तुला फोन करून सावध का करतोय? आणि जेव्हा त्याला हे माहिती आहे की तू जिल्ह्याची कलेक्टर आहेस, म्हणजे तू किती मोठी हस्ती आहेस. तुम्ही अगदी योग्य बोलताय मॅडम. हा खरोखरच एक खूप मोठा प्रश्न आहे. जर त्याला कशाचा बदला घ्यायचा असता तर तो कसाही घेऊ शकला असता, पण वारंवार पोलीस डिपार्टमेंटला किंवा घरवाल्यांना फोन करण्याचा प्रयत्न का करतोय? या बाबतीत तुला काय वाटतं रितिका? तुझं बोलणं आणि तुझा हा प्रश्न मला विचार करायला भाग जरूर पाडतोय, पण यामागे काय कारण असू शकतं मला मुळीच समजत नाहीये. मला असं वाटतंय रितिका की जसं दिसतंय तसं मुळीच नाहीये. त्याच्या मागचं मूळ कारण काही वेगळंच आहे.
काय वेगळं कारण असू शकतं मॅडम? हे बघ रितिका, मला वाटतंय आता तुला खरोखर सावध राहण्याची खूप गरज आहे. असं होऊ शकतं की कुणी माणूस तुझ्या कारवाईला कारण बनवून तुला नुकसान पोहोचवू पाहतोय. कारण प्रत्येक माणसाला माहितीये की तू ह्या जिल्ह्याची कलेक्टर आहेस आणि जर तुझ्यावर कुणी बोट जरी उचललं ना तर पूर्ण प्रशासन तुझ्या मागे उभं राहील. आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन कुणीतरी तुझा बदला घेऊ पाहत असेल. पण असं कसं होऊ शकतं दीपाली? कारण पर्सनल लेवलवर तर माझी अशी कुणाशी दुश्मनी नाहीये. कोण आहे या गोष्टीचा पण पत्ता लागेल. पण सध्या तरी तुझा दुश्मन तुझ्या पॉवरला घाबरलेला आहे आणि तो तुला फोनवर धमक्या देऊन असं भासवण्याचा प्रयत्न करतोय की उद्या तुला जर काही झालं तर पोलीस तपासाची चक्र कृष्णनच्या दिशेने वळतील. समजतंय ना? तुला ह्या गोष्टीची जास्त काळजी घ्यावी लागेल. नेहमीच एक घाबरलेला दुश्मन जास्त खतरनाक असतो. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन सार रे, पतीचे प्रेम रे हे जीवन सार